ही फुलं घेत असताना माझं लक्ष या फुलाकडे गेलं आणि याचा तोरा बघून मला असं वाटलं की याला स्वतःच्या दिसण्याचा थोडा माज आहे. मग मी याला म्हटलं, बाबा एवढा भाव नको खाऊस, तुझ्यापेक्षा सुंदर आणि गोड फूल माझ्याकडे आहे. पण याला पटेच ना, आणि याला पटावं म्हणून मी तुमच्याकडे याला घेऊन आलो. आणि आता याला पटलंय की आपल्यापेक्षा पण सुंदर गोड कोणीतरी आहे. तुमच्यासाठी. घ्या. थँक्यू. हो, तुम्ही काय थँक्यू म्हणताय? थँक्यू मी म्हणायला हवं. तुम्ही बाबांच्या वाढदिवसासाठी इतकं काय काय मनापासून सगळं करताय. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. मी कधीच विचार केला नव्हता तुमच्यासारखी समजूतदार, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी बायको मला मिळेल. तुम्ही खरंच परफेक्ट आहात माझ्यासाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी पण. थँक्यू. या दोघांचं जरा अतिच गुलगुलू चाललंय. या घरची वाट लावायला प्रीती डावपेच टाकतेच आहे. पण या दोघांचं नातं निर्माण व्हायला नको, याची जबाबदारी मला घ्यावी लागेल. कुठे हरवलीस? ते नाही माहित नाही. अरे मलाच कळत नाही, खूप प्रश्न पडलेत. अरे मग मला सांग ना, तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह करतो. मी विचार करत होते की आपण एवढी सगळी तयारी करतोय ते बरोबर आहे, चांगलंच आहे, पण या गोष्टीमुळे काकांना वाईट वाटलं आणि ते चिडले तर. बस एवढंच ना? वेडी, हे सगळं तू करतेस ना? ही सगळी आयडिया तुझी आहे, आपला काय संबंध नाही याच्याशी, कळलं का? त्यामुळे बाबा तुझ्यावर चिडणारच नाही. तू त्यांची फेवरेट आहेस ना. पण जसं तू ते 5 परतवणीच्या वेळी जेवण वगैरे बनवून काय जादू केली होतीस ना, तशीच आता पण मस्त जादू कर. ओके ओके, चल मग लाग कामाला. कसली जादू आणि काय, मला तर खूप भीती वाटते. काय करायचं काही कळतच नाहीये. दीप, ही वाढदिवसाची तयारी तू केलीस? अरे मला सांगायचं ना, मी पण आले असते ना करायला मदत. ही काय करते इथे? इनेच तर मदत केली ना मला. मी एकट्याने नाही केलं हे सगळं. हे सगळं तिच्या डोक्यातली आयडिया होती, तिने मदत केली, त्यामुळे ती इथे आहे. आपल्याला पटपट केलं पाहिजे ना, बाबा उठायच्या आत. हा ए ज्योती, चल चल, घे 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 पटकन कर, घे. वेळ कमी आहे आत्या. हा, ज्योतीने मदत केली नाही, तिने मदत केली तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण आजकाल जरा जास्तच लुडबुड करायला लागली ती आमच्या घरात. काय कारण असेल नक्की? हार तर तयार झालाय, पण आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, नाहीतर फुलं सुकतील.
प्रीती हार झाला करून? हो आत्या झालाय तयार, फ्रीज मध्ये ठेवलाय, फुलं सुकतील ना म्हणून. प्रीती आता बघतेच कशी आनंदाने वाढदिवस साजरा करतेस ते. खोटं बोलले का माझ्याशी? प्रीती प्रीती हा त्या आले. हा आत्या, हार कुठे आहे? फ्रीज मध्ये. बघ आहे का? आत्या हो, मी फ्रीज मध्येच ठेवला होता इथे. आत्ताच ठेवून आले होते मी हार. असं कसं गायब होऊ शकतो? हे नक्कीच सुभद्राईंचं काम असणार. हॅपी बर्थडे पुरुषोत्तम गायकवाड. दिसतोय? आत्या मी 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 फ्रीज मध्येच ठेवला होता, माहित नाही कुठे गेला. कुठे गेला मग? स्वराज स्वराज आत्या त्यांना नका बोलू ना प्लीज. काय झालं? मी खरं सांगते, मी फ्रीज मध्येच ठेवला होता. मग कुठे गेला तो? मग पाय फुटले का त्याला, का पंख फुटले? गेला कुठे हार? एक मिनिट, काय झालं आत्या? विचार तुझ्या बायकोला काय झालं ते. मी तुला हार आणायला सांगितला होता, तू फुलं घेऊन आलास. बायकोने सांगितलं म्हणून तिला हार करायचंय म्हणून. हा, आता तिने हार केला की नाही मला माहिती नाही, फ्रीज मध्ये ठेवला असं म्हणते ती, पण फ्रीज मध्ये हार नाही. काय? हार गायब झाला? हो,